सगळ्यांना माझा नमस्कार. मी आरुषी सागरराव, सरस्वती माध्यमिक विद्यालय सायने बुद्रुक येथील इयत्ता 5वी विद्यार्थी. मित्रांनो, असं म्हणतात की पाणी आणि वाणी या दोन्ही गोष्टी जपून वापरण्याचं काय. वाणीमुळे आपला वर्तमान काळ तर पाणीमुळे आपला भविष्य काळ सुरक्षित राहणार आहे. तुमचा आमचा भविष्य काळ जर सुरक्षित राहणार असेल तर पाण्याची समस्या ही भविष्याची समस्या आहे. हे जाणून घेऊन पाणी वाचलं पाहिजे या निर्धाराने आज तुमच्यासमोर पाणी वाचवा जीवन वाचवा या विषयावर माझे विचार मांडणार आहे. मित्रांनो, पाणी म्हणजे जीवन. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सर्व छोटी मोठी कामे करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. पाणी नसेल तर झाडे, प्राणी, माणूस, शेती काहीच अस्तित्वात राहू शकत नाही. तरी सुद्धा आपण पाण्याचे महत्त्व विसरत आलो आहोत. म्हणून आजोबांना हा विषय घ्यावा लागला असे मला वाटते. आज नळातून सहज येणारे पाणी उद्याही मिळेल याची खात्री नाही, ही एक वस्तुस्थिती आहे. माझे वडील म्हणतात, आजोबांनी पाहिली नदीत आम्ही पाहतो नळात, आजोबांनी पाहिली नदीत आम्ही पाहतो नळात, मुले पाहतील बाटली दोन आतमध्ये पाहतील कॅप्सूलमध्ये. अशी परिस्थिती भविष्यात निर्माण होणार. आज जगभर अनेक देश, आपल्या भारतातील अनेक राज्य पाणी टंचाईला सामोरं जात आहेत. उन्हाळ्यातील विहिरी आटतात, धरणातील पाणी कमी होते, शेतकऱ्यांची पिके जळून जातात. हे आपण ऐकतोच ना, न्यूजपेपरमध्ये देखील वाचतो. अहो, पण जरा विचार करा. एक क्षण डोळे बंद करा आणि कल्पना करा. आज सकाळी उठल्यावर नळातून पाणी झाले नाही तर आई स्वयंपाक कसा करेल, शेतकरी शेती कशी करेल. मित्रांनो, ही एक कल्पना नाही तर ती उद्याची भीषण वास्तविकता असू शकते. आपण अनेक धार्मिक कथेतून एकत्र किंवा वाचत आलो आहोत. तेव्हा आपल्या पृथ्वीवरील राक्षसांनी पाणी पिळवले होते. ते पाणी परत मिळवण्यासाठी देवतांना किती मेहनत घ्यावी लागली याच्याने समजते पाणी किती अनमोल आहे. तेव्हा अनेकांना आपले प्राणही गमावे लागले. म्हणून मित्रांनो, मी सांगते की पाणी वाचवा जीवन वाचवा. आपण आता पाणी वाचवले तर आपल्या भविष्यात आपल्याला कधीच पाण्याची कमी पडणार नाही. म्हणून आजच सुरुवात करूया. आणि आपण पाणी वाचवण्याचे खूप प्रकार आहे. ते म्हणजे नळ चालू कुठं दिसला की बंद करूया, आंघोळीला कमीत कमी पाण्याचा वापर करूया. ही सर्व छोटी छोटी कामे केली तरीही यापुढे खूप मोठा बदल घडू शकतो. मित्रांनो, पाणी वाचले तर झाडे असतील, पाणी वाचले तर पक्षी उरतील, पाणी वाचले तर झाडे असतील, पाणी वाचले तर पक्षी उरतील, पाणी वाचले तर आपण सर्व आनंदी राहू. यासाठी पाणी वाचले नाही तर जीवन चालेल, पाणी वाचले तर भविष्य वाचेल. हे सर्वांना पटवून द्यावे लागणार. मित्रांनो,